बरंही मोठं लक्ष ठेवायला लागून राहिलं बापा. काही तिचं पायाशी नाराजच राहते. त्या कामातही तिचं मन नाही लागत. तिच्या मागं मागं राहा लागून राहिलं. लक्ष नाही राहिलं, काही नाही राहिलं, कमी जास्त झालं, काय करावीचं. हिच्यासोबत बोलतं 2 शब्द, तिचं मन हलकं होते. तेवढंच बोलत राहिलं म्हणजे तिला माहिती नाही पडत तेवढं. अनिता तुम्ही आवाज दिला काय? ना अनिता, आवाज दिला ना, 2 वेळा आवाज दिला, पण तुला लक्षच नाही. तू कुठं आहे तुझं लक्ष? कुठंच नाही लक्ष. नाही, मी पाहून राहिली होती इकडे. काय पाहून राहिली होती तू? मी काही नाही, असंच पाहून राहिली होती. काय सांगत नाही, विचार करू राहिली म्हणून पाय मनाच्या मनात. भाजी कायची करू म्हटलं आज? कायची भाजी करू? ते तू फक्त बस इथं देवपूजा कर आणि तू बस फक्त. मी करतो, तू काय करू नको. नाही, मी मायावर स्वयंपाक आहे ना, मी माझा स्वयंपाक करतो. काय ले तुम्ही लोक करू? काही करशील तर मग लक्ष ठेवून कर. नाही तर मग अधिक तुले तेल गिल उडालं हातागीतावर, लक्षात नसलं म्हणजे मग अंगावर तेल गिल नाही उडत काय? असं मग असं नाराज राहिल्यानं जमते काय? त्या गोष्टीत लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा मन नाही, मीच करतो, राहू दे. किती दिवस माझं काम कराल तुम्ही? किती दिवस मला बसून ठेवाल? नाही, मी माझं काम करते, राहू द्या, मी करतो व्यवस्थित. राहू द्या, तुम्ही स्वयंपाक नका करू. ताई तुम्ही स्वयंपाक काहीच करू नका. नाही ना ताई, मी करतो ना. पाय नीता, ते म्हणते मी करतो, म्हणते मी म्हणतो नाही करतो. राहू दे ना, आता दोघे असल्यावर तू काय करतो, राहू दे. ड्रेस भांडे घासल्यानं चाललं जाईल. मी असं ऐकलं का भांडे घासल्यानं बाटलीत जात असते, म्हणून बघा यांना भांडे घासता का म्हणून. एक गोष्ट म्हणू का तुम्हाला? तुम्ही स्वयंपाक नाही करत असाल तर मग भांडे घासून टाका तुम्ही. एवढीच भांडे आहे म्हणा, 2-4 भांडे आहे, ते घासून घ्या. तुमची खूप इच्छा आहे ते काम करायची. हो, घासून घेते मी. 2-4 भांडे आहे ना, मग घासून घेते. मग मी खोलीत जाते. नाही, मी काय म्हणत होती, आपण चालतं का आज आपण बाहेर जाऊ, थोडंसं बाजारात जाऊ आणि तिथे ब्लाऊजही टाकायचं होतं, चालाल का तुम्ही? मला माहित नाही त्या ताईचं घर, तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही जिथं ब्लाऊज टाकता तिथंच जाऊ ना आपण ब्लाऊज टाकायला. नाही, मी नाही येणार. मी येत नाही. तू एकटीच जाय. ना हो ताई, मला माहित नाही घर, म्हणून राहिली मी. नाही तर मी एकटी गेली असती. सोबती असलं म्हणजे मलाही बरं वाटते. तुम्ही कसं बरोबर गळे वगैरे चांगले सांगता, मला नाही सांगता येत एवढं चांगलं, म्हणून राहिली ताई. मला गळे काही समजत नाही, कसे टाका लागते, काय टाका लागते. तुम्ही मस्त गळे टाकता तुमच्यासाठी, म्हणून म्हटलं का मलाही चांगल्या गळ्याचं ब्लाऊज शिवायचं, म्हणून चला बा. काही इच्छा होत नाही, पण आता हे एवढी म्हणून राहिली तर कधी मी तिले नाहीच म्हणतो. जाऊ दे, बिचारी सोबत जातो आज. किती वाजता चालशील मग? किती वाजता जावं लागते? ताई आपण 4 वाजता जाऊ ना, मस्त ऊन गेली उतरली म्हणजे आता खूप ऊन आहे बाहेर. ऊन इतके जायला मनाई नाही करत. 4-5 वाजता जाऊ आपण दोघी जणी, मस्त थंड्या पायरी जाऊ आपण दोघी जाऊ. मग आवाज देतो मला तयारी करायसाठी. मी भांडे घासून घेतो. आता भांडे घासायला गेले. आता भांडे घासले, त्यांचा ड्रेस गिस नाही म्हणजे मी ऐकलं होतं तसं बाहेर गिरण्याला म्हणजे मन रमते, घराच्या घरात राहायला म्हणजे थस्त विचार येते, म्हणून ताईले मी तिकडे घेऊन चालली. त्याला त्या निमित्तानं कुठेतरी बाहेर निघून ते तिच्या डोक्यातलाही विचार निघून जाईल. तेवढीच बिचारीचं मूड फ्रेश होते. आता ते आहे जराशी टेन्शनमध्ये. स्वयंपाकापाशी जर ते स्वयंपाक केला असता, जैली गेली कुठं हात जैला काही झालं, तिचं काही लक्ष नाही राहत. मला आता लक्षण ओळखूच येते तिचे लक्ष नाही राहत, म्हणून ती विचारातच राहते ते. म्हणून मी तिला म्हटलं मीच करतो म्हटलं स्वयंपाक. तेवढ्यात तू चाली आणि तू म्हटलं म्हणून बरं झालं. तुला करू दिला तिनं स्वयंपाक, मला नाही दिला असता करू तिनं स्वयंपाक. आता त्या बरं झालं तिला भांडे घासायला लावले. बाई मी असं ऐकलं होतं एकाच्यात का बा जर भांडे घासल्यानं बा ट्रेस निघून जाते, म्हणून मग ते म्हटलं ताईला, म्हणून नाही भांडे घासायला लावलं. नाही ताईला भांडे नाही घासायला लावत होती मी. सोय काय म्हणून घासायला लावले. जात असून का भांडे घासल्यानं ट्रेस? कोणाची येऊन राहिली टुंग 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 वाजून राहिले, बघते बरं कोणाचे मेसेज आहे म्हणून. तर कधीच कोणाचे मेसेज येत नाही. केलं असं अभिजीनं मला मेसेज म्हणूसाठी, म्हणून असं माझ्यासोबत बोलायसाठी प्रयत्न करून राहिले असं. बघू का नाही बघू, जाऊ दे, बघूनच घेते कोणाची आहे म्हणून मेसेज. अभिजीची आहे काय तर वाचून घेते आणि ठेवून देते. काय बाई नवीन नंबर दिसून राहिला, कोणाचा हवे व म्हणूनही मेसेज आला. पाहूनच घेतो बाई कोण होतं. याच्यावर तर माय फोटो दिसून राहिले. ह्या कोणता माणूस आहे व? माय माणूस ओळखीचाही नाही आहे आणि फोटो यायच्या सोबत. माय कसे बाई फोटो माय मी बाई माय फोटो कोणाले? माय अभिजी, माय मोबाईल माहिती अभिजीले जर दिसले तर काय करा, डिलीट तर नाही करा बापा. डिलीट करून टाकतो. नाही तर अधिक डिलीट केले तर बाई अधिक प्रश्न पडत. आता काय करू? आता काय करू? माय काही समजून नाही राहिलो. येईल माहीत झालं ते अधिक मावर बावरून. हो नीता, काय झालं? काय पाहून राहिली? येली माय फोटो दिसून लपून ठेवतो पहिली मोबाईल. काही नाही झालं. नाही अशीच बसली होती, मोबाईल फोन राहिली ती. मैत्रीचा मेसेज आला ना, लय दिवसानं आम्ही बोलून राहिलो होतो म्हणून बोलून राहिली होती. काही नाही झालं आई. येईल मामा फोटो
फोटोचं माहीत झालं तर कसं होईन बाबा. हा आता काय करू मी देवा, काय करू मी. हे कोणता माणूस होय, काय होय, मी काही ओळखत नाही. माझ्या सासू घेईन का मा मोबाईल. नाही लपून ठेवतो बापा, धरून ठेवतो, नाही तर अधिक मोबाईल पाहिन मायवाला. बॅग केली. काही नाही झालं, तेवढी डचकून कोण राहिली व काय झालं, काय 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 त्या मैत्रीनं काय पाठवलं एवढं तुले. डचकली नाही ना मी, काय डचकली नाही मी. काय डचकतो, मला काय ठेवाय तरी विचार करू राहिली बाई. सांग बाई काय कायचा विचार वय. टेन्शन नको घेऊ, झालं गेलं विसरून जाय, काही नाही. हे इकडलं माझ्या नवऱ्याचं झालं. मला मग डोक्याला टेन्शन लागलं. काय करू बाई. अंग गिरानच लागले बापा. मनात विचार करतो, सांग बोल ना काय तर मनात. बुडीला दिसती संत मस्तच का म्हणा. जाऊ दे, माझपाशी ठेवतो, काही उघडताना लागली गेले. नीता, माझी गोष्ट लक्षात ठेव. एवढ्या गोष्टीचे टेन्शन नाही घेत असते, करून टाका लागत असते नवऱ्याला माप. आईसारखीच आहे, समजून सांगतो चांगली, असं केल्यानं जमत नसते. जर असं नवऱ्यावर विश्वास ठेवा लागत असते. तुम्ही मला आईसारखा आदर देता, पण मन अंदरून खचते ना. पण आई किती मनाला समजावलं तरी समजत नाही मन. कसंच समजत नाही मन. काय करू मी खूप वेळा प्रयत्न करू राहिली विसरायची त्या गोष्टी, पण विसरल्याच नाही जातो आई. पुरी सारख्याच आहे बाई तुम्ही. जराच मी समजून सांगतो ऐकत जा. असं टेन्शन घेतल्यानं नाही होत असते चूक. झाली असन तर चूक. कधी कधी मापही करा लागते बाई. आई लय बेकार वाटते भाई. असं चांगलं नाही वाटत मला. ही लढ नको मा बाई. ही तू लढली का माझ्या डोळ्यात पाणी येते. अशी नको करू. स्वतःला सांभाळ बाई, सांभाळ तू. काहून माझ्या जीवनात इतका खडतर प्रवास आहे. काहून इतका खडतर प्रवास आहे. काही नवीन माझ्या जीवनात येतच राहते दुःख. काहून आई माझ वाटेले दुःख आहे. की जीवन म्हटलं का सगळ्याला भोगा लागत असते. आपल्या जीवाचे भोग असते. ते असते काही वेळ असतेच माणसाची. ते म्हणते ना, चांगली वेळ निघून जाईन आणि वाईट वेळ निघून जाईन. सगळ्या वेळ निघून जात असते. फक्त विश्वास ठेवा लागते जीवनाला. माणसाले दिवस काही बाई सारखे नसते, काळा लागत असते. कठीण काळातही दिवस काळा लागते आणि चांगल्या काळात वेळ निघूनच जाते. पहिले बाई लढणं बंद कर. जरासं खाऊन पिऊन घे. न जेवली नाही तर अशक्तपणा येते ना. आता तू यात अशक्तपणा किती आले. लढू नको. पहिले डोळे पूस, नाश्ता करून घे. मी आणून देऊ का तुला नाश्ता. करू आई, मी मला धकूनच नाही राहिलं, धकतच नाही. मी किती प्रयत्न करतो जेवाचा, लय प्रयत्न करतो, पण धकतच नाही. काय करू आई मी आता. त्याच्यात का मा दोष आहे का. धकत नाही, मी काय करू. माझ्याच अन्न तुटलं ना. नीता कोण लढून राहिले. हाला वाटते फोटो, आला वाटते. झालं वाटते आपलं काम. आता आपलं जमून राहिलं काम. हे मला सांगून काय मला. हिनं मला सांगितलं तर मग मी तिला सांगून का बा पाय माझ्यासोबत असं झालं तर बा. काय झालं, काऊन रडून राहिली. तुम्ही माझ्यासोबत बोलू नका, बोलूच नका तुम्ही माझ्यासोबत. असं म्हणल्यानं होत असते का. नवरा वय ना तुया. त्याला अशी म्हणू नको. बोलाच लागत असते. किती काही आपल्या जीवनात खडतर. मी तुला सांगतो समजून तरी ऐकत नाही तू. असे वागू नको. उचला नाही का रे मेसेज, फोटो. हे तर मला काही याच्यावर दिसूनच नाही राहिली. आई काऊन लढून राहिली आहे. माहित नाही का तुले. आता कोणत्या टेन्शनसाठी रडत असून म्हणून ते. आला नाही सांग येईल मेसेज. बाई तू मग समजते. थोडासा मोबाईल दे बरं. माझा मोबाईल तुम्हाला काय पाहिजे. मोबाईल मी देत नाही मोबाईल. माझ्यात बॅलन्स संपलं ना. मोबाईल दिला तर अधिक फोटो दिसन. जाऊ दे, देतच नाही आता कावर. मी नाही देत तुमच्यावरची मोबाईल. तुम्ही तुमचा देता का. तुमचा लॉक सांगता का मला. मी नाही देत. त्यालाच विचारलं का गेलं का नाही गेले, फोटो पाठवले का नाही पाठवले म्हणून. इकडे तर काही मुली हिची रिॲक्शन दिसून नाही राहिली.